MH29 आवाज सर्वसामान्यांचा। सरकारी दवाखान्यात रुग्णांची गैरसोय या संदर्भात आम आदमी पार्टीने घेतली दखल। जिल्हाधिकारी यांना आपचे निवेदन। वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे जिल्ह्यातील अनेक शेतकरी मजूर वर्ग व गरीब सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी पोहोचतात, परंतु उपचारावेळी रुग्णांना अनेक गैरसोयीमुळे आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास होत असून त्याकरिता लक्ष केंद्रित करून गैरसोय दूर करण्याची आणि रुग्णांची मानसिक, शारीरिक व आर्थिक पिडवणूक थांबवण्याकरिता जिल्हाधिकारी यांना आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देऊन आवाहन करण्यात आले। एकीकडे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन जनतेला मुफ्त उपचार देण्याचा खोटा आश्वासन देऊन सत्तेत बसले, परंतु यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाची स्थिती ऑक्सिजनवर पोहोचल्याची तक्रार यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केली आणि गोरगरीब मजूर व सर्वसामान्य वर्गाची पिडवणूक, आर्थिक मानसिक त्रास होत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले। नमस्कार, मी गुणवंत इंदुरकर, आम आदमी पार्टी यवतमाळ शहर संयोजक। आज वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळ या दवाखान्यामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये फार भोंगळ कारभार चाललेला आहे। त्यानिमित्त आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे। त्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले आहे की दवाखान्यामध्ये जे पेशंट येतात हे फार गोरगरीब जनताच त्या दवाखान्यात, सरकारी दवाखान्यामध्ये येतात आणि ते चांगला इलाज होईल या अपेक्षेने ते येतात। आपली रोजमजुरी पाडून ते त्या दवाखान्यामध्ये येतात। ज्यावेळेस ते लोक येतात त्यावेळेस त्यांचा त्यांची जे योग्य तपासणी व्हायला पाहिजे ती योग्य तपासणी होत नाही। त्यांना जे दवाई द्यायला पाहिजे ते दवाई त्यांना मिळत नाही। त्यांना बाहेरून दवाई आणण्याकरता दवाई लिहून देतात आणि जे एक्सरे वगैरे काढायचा आहे ते एक्सरे सुद्धा त्यांना काढल्यानंतर त्यांना एक्सरेची कॉपी मिळत नाही। त्यांना म्हणतात की तुम्ही मोबाईलवर एक्सरे दाखवा। अरे ते गरीब माणसं आहेत, त्यांच्याजवळ मोबाईल नसतो, ते एक्सरे काढून डॉक्टरांना कसे दाखवणार? ही एक्सरेची फॅसिलिटी सुद्धा दवाखान्याने उपलब्ध करून द्यायला पाहिजे। स्ट्रेचरवर जे सिरियस पेशंट राहतात तिथे स्ट्रेचर सुद्धा उपलब्ध होत नाही। स्वतः त्यांना पेशंटच्या नातेवाईकांना स्ट्रेचरसाठी धावपळ करावं लागतं। इकडे तिकडे जातात, इकडून तिकडून स्ट्रेचर आणतात आणि ते स्वतः पेशंटला त्यावर ठेवून ते त्या दवाखान्यात नेतात। सिटी स्कॅनची गोष्ट आहे तर सिटी स्कॅन मशीन अवेलेबल आहे तरी पण सिटी स्कॅन बंद राहते, बाहेरून सिटी स्कॅन करायला लावतात आणि पीएम वारलं त्यांचं पीएम करायला लावतात। पीएम केल्यानंतर त्यांना पैसे मागतात, डेड बॉडी सुद्धा त्यांच्या ताब्यात देत नाही। काय प्रकार चाललेला आहे?